trends in a chemical reactivity. Chemical reactivity of element is decided by how easily it attain electronic configuration of the nearest inert gas by gaining or losing electron. जी केमिकल रिॲक्टिव्हिटी असते एलिमेंटची ती त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे इनर्ट गॅस असेल त्याच्या किती जवळ आहे, म्हणजे ऑक्टेट होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन पाहिजे, त्याच्यासाठी किती इलेक्ट्रॉन तो गेन करेल किंवा लूज करेल, त्याच्यावर केमिकल रिॲक्टिव्हिटी एलिमेंटची काय असते डिपेंडंट असते. The element preceding an inert gas react by gaining electron in outermost shell, whereas the element which follow an inert gas in periodic table react by loss of valence electron. जे element preceding an inert gas react by gaining electron in outermost shell, म्हणजे ज्यांच्याकडे खूप जास्त इलेक्ट्रॉन असतील, ओके, म्हणजे 4पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असेल तर ते काय करतात, इलेक्ट्रॉन गेन करतात. ओके, आउटरमोस्ट शेलमध्ये काय करतात, इलेक्ट्रॉन गेन करतात म्हणजे ॲक्सेप्ट करतात. वेअर एलिमेंट विच फॉलो अन इनर्ट गॅस इन पिरियडिक टेबल रिॲक्ट बाय लॉस ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि ज्या एलिमेंटकडे आउटरमोस्ट ऑर्बिटला 4पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतील ते इलेक्ट्रॉन काय करतात, ते एलिमेंट काय करतात, इलेक्ट्रॉन लॉस करतात आपले व्हॅलन्स इलेक्ट्रॉनमध्ये. Thus chemical reactivity is decided by electron gain enthalpy and ionization enthalpy value. म्हणून जी केमिकल रिॲक्टिव्हिटी असते, आता बघा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करताय आपण त्याला काय म्हणतो, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. इलेक्ट्रॉन लूज करतो आपण त्याला काय म्हणतो, आयोनायझेशन एन्थॅल्पी व्हॅल्यू. ठीक आहे, तर केमिकल रिॲक्टिव्हिटी एलिमेंटची ही डिसाईड होते कशामुळे, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आणि आयोनायझेशन एन्थॅल्पी व्हॅल्यूमुळे, विच इन टर्न्स are decided by effective nuclear charge and finally by atomic size. आता ही जी इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आणि आयोनायझेशन एन्थॅल्पी आहे ही जी डिसाईड होते तर ती कशावरून डिसाईड होते, जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे आणि ॲटॉमिक साईज त्याच्यावरून डिसाईड होतं. म्हणजे डायरेक्टली आपण असं म्हणू शकतो की जी केमिकल रिॲक्टिव्हिटी डिसाईड होते ती इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणि ॲटॉमिक साईजवर नुसार डिसाईड होते. द आयोनायझेशन एन्थॅल्पी इज स्मॉलेस्ट फॉर एलिमेंट ऑन एक्स्ट्रीम लेफ्ट इन द head, whereas electron gain enthalpy is most negative for second last element on the extreme right. तर जी आयोनायझेशन एन्थॅल्पी आहे, तर आयोनायझेशन एन्थॅल्पी लेफ्टला आहेत, एक्स्ट्रीम लेफ्टला त्यांची कमी आहे, आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी मोस्ट निगेटिव्ह जे राईटला सेकंड लास्ट आहे त्यांची काय आहे, जास्त आहे, मोस्ट निगेटिव्ह आहे. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, प्रिसिडिंग टू द इनर्ट गॅस विच इज लास्ट एलिमेंट ऑफ अ पिरियड. ओके, म्हणजे इनर्ट गॅसच्या अगोदरचे. ओके, thus most reactive element lie on the extreme left and extreme right of the periodic table. म्हणून जे मोस्ट रिॲक्टिव्ह एलिमेंट आहेत हे एक्स्ट्रीम लेफ्ट आणि एक्स्ट्रीम राईटला पिरियडिक टेबलमध्ये, म्हणजे डाव्या बाजूला पूर्णपणे किंवा उजव्या बाजूला किंवा टोकाचे, डावा आणि उजव्या टोकाचे जे आहेत ते जे एलिमेंट आहेत त्यांची रिॲक्टिव्हिटी कशी आहे, तर मोस्ट रिॲक्टिव्ह एलिमेंट्स ते असणार आहेत. Apart from metallic non-metallic character, chemical reactivity can illustrate by comparing their reaction with oxygen to form oxide and nature of the oxide. याच्या व्यतिरिक्त जे मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे, metallic and non-metallic character, the chemical reactivity can be illustrated by comparing their reaction. त्यांचे जे रिॲक्शन असतात ते ऑक्सिजन बरोबर होताना ते ऑक्साईड फॉर्ममध्ये, आणि ते नेचर ऑफ ऑक्साईड काय आहे त्याच्यावरून आपण त्याची केमिकल रिॲक्टिव्हिटी काय करतो, डिसाईड करतो. द रिॲक्टिव्ह एलिमेंट ऑन एक्स्ट्रीम लेफ्ट, जे लेफ्टला एलिमेंट आहेत आपण त्यांना अल्कली मेटल म्हणतो. ओके, रिॲक्ट विगरसली विथ ऑक्सिजन टू फॉर्म ऑक्साईड. ऑक्सिजनबरोबर ते क्विकली रिॲक्ट होतात आणि त्या मेटलचे काय होतात, मेटॅलिक ऑक्साईड फॉर्म होतं. फॉर एक्झाम्पल सोडियम ऑक्साईड. विच रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म स्ट्रॉंग बेस लाईक NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड. तर
असे जे अल्कली ऑक्साईड्स आहेत ते जेव्हा आपण वॉटरबरोबर रिॲक्ट होतो तर त्यांचे स्ट्रॉंग बेस फॉर्म होतात, म्हणजे NaOH, म्हणजे हा काय स्ट्रॉंग बेस आहे. द रिॲक्टिव्ह एलिमेंट ऑन द राईट साईडला जे रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे कुठले ते हॅलोजन रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म ऑक्साईड, ऑक्सिजनवर रिॲक्ट होऊन ते सुद्धा ऑक्साईड फॉर्ममध्ये ऑप्टेन होतं. विच ऑन रिॲक्शन विथ वॉटर टू फॉर्म स्ट्रॉंग ॲसिड, वॉटरबरोबर रिॲक्ट होऊन त्यांचं काय फॉर्म होतं, स्ट्रॉंग ॲसिड फॉर्म होतं. द ऑक्साईड ऑफ अ एलिमेंट इन द सेंटर ऑफ मेन ग्रुप एलिमेंट आर आयदर एम्फोटेरिक, न्यूट्रल और वीकली ॲसिडिक. आता जे सेंटरला म्हणजे जे मेन ग्रुपमधले जे एलिमेंट्स आहे ते जेव्हा ऑक्सिजनवर रिॲक्ट होतात त्यांचे जेव्हा ऑक्साईड फॉर्म होतात तर त्यांचं नेचर जनरली एम्फोटेरिक म्हणजे ॲसिडिक आणि बेसिक दोघं तो नेचर शो करतो. न्यूट्रलसुद्धा नेचर शो करतो किंवा वीकली ॲसिडिक ते असतात. आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे बघा एम्फोटेरिकसाठी ॲल्युमिनाचं. न्यूट्रल काय कार्बन मोनॉक्साईड नायट्रोजन ऑक्साईड. वीकली ॲसिडिक कोण आहे CO2. The change in atomic radii of transition metal and inner transition element is rather small. आता जे ट्रान्झिशन मेटल असतात आणि जे इनर ट्रान्झिशन एलिमेंट असतात तर त्यांची ॲटॉमिक रेडियसमध्ये खूप जास्त डिफरन्स नसतो, फार कमी प्रमाणात ते चेंज असते ॲटॉमिक रेडियस त्यांची. Therefore transition metal and inner transition element belonging to the individual series have similar chemical properties. म्हणजे ट्रान्झिशन मेटल आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट असतात तर ते इंडिव्हिज्युअल सिरीजमध्ये, परंतु त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी कशा सिमिलर आहेत. देअर आयोनायझेशन एन्थॅल्पी आर इंटरमिजिएट बिटवीन दोज ऑफ S ब्लॉक अँड P ब्लॉक. यांच्या ज्या आयोनायझेशन एन्थॅल्पी असतात ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंटच्या, तर ही आयोनायझेशन एन्थॅल्पी इंटरमिजिएट बिटवीन S आणि P ब्लॉक, म्हणजे S ब्लॉक आणि P ब्लॉकच्या मध्ये त्यांची काय असते आयोनायझेशन एन्थॅल्पी असणार आहे. 7.8 sulfur bromine along to the group 14, 16, 17 respectively. Predict the empirical formula of compound. Those can be formed by germanium and sulfur, germanium and bromine. Solution. From the group number we understand that general outer electronic configuration and number of valence of the three elements are. त्यांचं जे ग्रुप्स आहे त्याच्यावरून आपण त्यांचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय आणि व्हॅलन्स काय हे आपण काढू शकतो. त्याच्यावरून बघा जर्मेनियमसाठी ग्रुप 14 आहे. ओके, आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 NP2, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 4, व्हॅलन्सी 4. सल्फर 16 NS2 NP4, 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, व्हॅलन्सी 2. ब्रोमाइन 17 ग्रुप आहे, NS2 NP5, number of valence electron 7, valency 1. Sulfur is more electronegative than germanium, therefore empirical formula of the compound formed by these two elements is predicted by method of cross multiplication. Germanium valency 4, sulfur valency 2, cross. Germanium 2s4 empirical formula JeS2, म्हणजे बघा 2s2 4 रेशो काय आला 1s2 म्हणून JeS2 हा त्याचा empirical formula. Bromine is a more electronegative than germanium. Empirical formula of compound formed by these two elements is predicted by method of a cross multiplication of valency. Germanium valency 4, bromine valency 1, cross multiplication germanium Br4. Okay, formula आणि empirical formula.